वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला दिलेल्या विशेष वागणुकीने शहरात चर्चांचा फड मांडला। पोटदुखीच्या त्रासामुळे 2 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वाल्मिकला विशेष सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या। त्याला सामान्य आरोपींसाठी असलेल्या कोठडीत न ठेवता सर्जिकल वॉर्डमध्ये आरामदायक आणि सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले होते। त्याच्या या उपचाराची विशेष व्यवस्था पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले। यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावर गंभीर टीका केली। धनंजय मुंडे मंत्रिपदी असल्यामुळेच वाल्मिकला या प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे असे ते म्हणाले। ते पुढे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा विचार करावा। दरम्यान 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघाल्यानंतर वाल्मिक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता। 2 ते 3 दिवस तिथे उपचार घेतल्यानंतर अचानक तो फरार झाला। या घटनेवर संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला, वाल्मिक कराडला या रुग्णालयात कोणी ऍडमिट करायला घेतलं? तो अचानक फरार कसा झाला? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतीतही संदीप क्षीरसागर यांनी आपले मत व्यक्त केले। मला वाटत नाही आंधळे आता सापडेल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। वाल्मिक कराडच्या विशेष वागणुकीचा मुद्दा आता शहरात मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे। या प्रकाराने प्रशासनाची निष्कलंकता आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।